नाशिककरांच्या सेवेमध्ये आता स्टेप अप स्टाईल नावाचं शूज, चप्पल, बूट व जेंट्स तसंच लेडीज, लहान मुलांसाठी चप्पल, बूट होलसेल भावात मिळण्याचं एकमेव ठिकाण। नाशिककरांनी एकदा तरी आमच्या स्टेप अप स्टाईल शोरूमला भेट द्यावी असं संचालकांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। आमचा पत्ता शॉप नंबर 1 ऋषभ ट्रिनिटी, कृषीनगर, HPT कॉलेज रोड, नाशिक। फोन नंबर 0253 4509 003, मोबाईल नंबर 8484 82 23 15। येवला तालुक्यातील निमगाव मड ग्रामपंचायतीसाठी ग्रामनिधी, ग्रामीण पाणी पुरवठा, निमगाव मळा, 14वा वित्त आयोग, अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजना व अंगणवाडी बांधकाम इत्यादी योजनेचा खास प्रतिवृत्त सन 2017 ते 2018 ते 2021 ते 2022 या कालावधीत ग्रामनिधीमध्ये झालेल्या अफार रुपये 1,89,75,221 रुपये इतक्या निधीचा भ्रष्टाचार झाला। हा भ्रष्टाचार केलेल्या तत्कालीन ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून सदर रक्कम शासनाने वसूल करावी या संदर्भात ग्रामपंचायत निमगाव मड येथील सरपंच वालुबाई कैलास लबडे, तसंच उपसरपंच किरण वसंत लबडे आणि सदस्य मनीषा किशोर लबडे, जितेंद्र लबडे, नितीन लबडे, संतोष लबडे, कैलास लबडे इत्यादी सदस्यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनीच नाशिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। हा निधी वसूल न झाल्यास समस्त गावकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। सुभाष लबडे, ग्रामपंचायत सदस्य निमगाव मड तालुका येवला। आणि या ठिकाणी ग्रामपंचायतचं ऑडिट झाल्यानंतर ते ऑडिट वाळून साहेब यांनी ऑडिट केल्यानंतर त्याचा अहवाल ग्रामपंचायत निमगाव मडला दिल्यानंतर तो पंचायत समिती आणि शिवराला यांना तो अहवाल दिला। त्या अहवालामध्ये स्वच्छ लिहिलेलं होतं 1,89,571 असा या ठिकाणी पाठीमागील सरपंच व ग्रामसेवक म्हणजे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी 1,89,571 रुपयांचं उपहार केले आहे। त्याबाबत कारवाईसाठी माननीय CO मॅडम मित्तल मॅडम, त्यानंतर कार्यकारी गटविकास अधिकारी विद्यो साहेब आणि त्यानंतर विस्तार अधिकारी यांना कारवाईचे आदेश दिलेले असताना आज 9 महिने उठून गेले, कुठलीही कारवाई झालेली नाही। या संदर्भात ग्रामपंचायत निमगावमध्ये सरपंच, उपसरपंच त्याचप्रमाणे आम्ही सर्व सदस्य या ठिकाणी 7 तारखेला माननीय CO मॅडम यांना निवेदन दिलं होतं की 14 ऑगस्ट 2024 पर्यंत सदर जो उपहार झालेला आहे संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी, अन्यथा 15 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही या ठिकाणी उपोषणात बसलो। त्याचप्रमाणे आम्ही आज चौकशी केली असता कुठलीही कारवाई झालेली नसल्याकारणाने आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। सदर उपोषण जोपर्यंत सदर व्यक्तीकडून संबंधित व्यक्तीकडून वसूल उपहार केल्याची रक्कम वसूल करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही कुठल्याही उपोषण अमरण उपोषण हे चालूच राहील। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।